Good morning friends. Page number 42 वरचं एक सॉल्व्ड एक्झाम्पल घेऊ. Prove that the sum of squares of rhombus, diagonals of rhombus, the sum of squares of diagonals of rhombus is equal to the sum of squares of its sides. Is equal to the sum of squares of sides. रोम्बस काढताना सगळ्यांना माहिती आहे की तिरपा काढावा लागतो. रोम्बस म्हटल्यानंतर पहिली प्रॉपर्टी किंवा डेफिनेशन म्हणता येईल हुज ऑल साइड्स आर इक्वल. कशाला म्हणायचं रोम्बस? अ क्वाड्रिलॅटरल इन विच ऑल साइड्स आर इक्वल इज कॉल्ड रोम्बस. देन डायगोनल जाऊन लगे आहे ते डायगोनल काढून पहिली डायगोनल झाली बीडी, अनदर डायगोनल इज एसी, इंटरसेक्ट each other at point M. दूसरी प्रॉपर्टी diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. Means point M divide AC into two equal parts. AM is equal to CM. दूसरा point M किंवा diagonal AC divide BD in two equal parts. Means these two parts are also equal. या प्रॉपर्टीचं ऍप्लिकेशन करून आपल्याला हे एक्झाम्पल प्रूव्ह करायचं आहे. दोन मेथडने सोडवणार आहे आपण एक्झाम्पल. पहिल्यांदा आपण गिव्हन विचारत घेऊ. क्वाड्रिलॅटरल ABCD is a rhombus. नंतर diagonal AC and BD intersect each other at point M to prove. काय प्रूव्ह करायचं का? सम ऑफ squares of diagonals. Sum of squares of diagonals. पहिली diagonal AC square plus BD square. AC square plus BD square is equal to सगळ्या साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन. ऑल साइड्स AB square plus दूसरी BC square, तिसरी CD square plus AD square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऑल साइड्स. प्रूव्ह. डायगोनल्स ऑफ rhombus are perpendicular bisector of each other. डायगोनल्स प्रॉपर्टी लिहून टाकली की नेहमी लिहिण्याचं आपल्याला काम पडणार. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. देयरफॉर इन ट्रायंगल AMB angle AMB is equal to 90 degree. रीजन त्यांच्या आवश्यकताने वरती लिहिलं बाय पायथागोरस थेरम. AMB मध्ये कोणत्याही ट्रायंगल मध्ये लावला पायथागोरस थेरम तरी चालेल. इट इज द 90 डिग्री. मग ही झाली हायपोटेनियस. मग हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. बट AM इज इक्वल टू now AM is the half of AC. AM कशी आहे? AC च्या हाफ. सपोज AC is of length 10 cm. AC ची लेंथ जर का 10 cm असेल आणि मला AM काढायचा असेल तर मला 1/2 into 10 करावं लागेल. म्हणजे AC वरनं 1/2 10 मी तात्पुरता घेतला. 10 म्हणजे कोण? AC. मग इथे काय? But AM is equal to 1/2 AC
आणि BM इज इक्वल टू सेम त्याच पद्धतीने BM इज इक्वल टू हाफ ऑफ BD. BM राहील हाफ ऑफ BD. रिजन diagonal of rhombus bisect each other. मग therefore AB square is equal to 1/2 AC bracket square. ब्रॅकेट कंपल्सरी आहे. इथे मी ब्रॅकेट नाही दिला तर काय मिनिंग झालं लक्षात घ्यायचं आहे. हा जो स्क्वेअर झाला हा फक्त AC चा स्क्वेअर झाला. मला काय पाहिजे AM म्हणजे 1/2 AC म्हणजे या सर्व याचा स्क्वेअर आला पाहिजे म्हणून इथे ब्रॅकेट कंपल्सरी. इथे 1/2 BD ब्रॅकेट स्क्वेअर. देन AB square is equal to 1/4. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 AC स्क्वेअर. AC स्क्वेअर 1/4 इथे काय BD square 1/4 BD square. Taking out 1/4 common, AB square is equal to 1/4 AC square plus BD square. Transposing 4 AB square is equal to. तुम्ही ऑब्झर्व केलं तर मला लेफ्ट हँड साइड AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर मिळालं. आता मला काय पाहिजे ते चारही साइड्स पाहिजेत. सगळ्यांना माहिती आहे की रोम्बसच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. मग 4AB स्क्वेअरची मी स्प्लिटिंग करतो. 4AB स्क्वेअरला असं न लिहिता असं लिहितो AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 4AB स्क्वेअर. फक्त लिहिण्याची मेथड चेंज केली. कशासाठी चेंज केली? मला ज्या ठिकाणी पोहोचायचं त्याच्यासाठी. AB square plus AB square plus AB square plus AB square, but AB is equal to, now AB is equal to BC. AB is equal to BC, AB is equal to CD. नंतर AB is equal to AD. Reason sides of rhombus. Therefore sides of. मग आता जो पहिला AB आहे हा AB जसाच्या तसा. दुसरा AB म्हणजे कोण ठेवायचा आहे BC स्क्वेअर. तिसरा AB म्हणजे CD स्क्वेअर आणि चौथा AB म्हणजे AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर plus BD square. Therefore, काय प्रूव्ह करायचं होतं? That is AC square plus BD square is equal to AB square plus BC square plus CD square plus AD square. Hence the result is proved. Now page number 38 वरचं solve example number 7 घेऊन आलो. In triangle ABC, AD perpendicular to BC. काय दिलेलं आहे? AD perpendicular to BC. Prove that AB square plus CD square, AB square plus CD square is equal to BD square plus AC square. दोनदा पायथागोरस थेरम लावायचा. we get the answer. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. थोडंसं लॉजिक लावलं अडचण काही नाही. इन ट्रायंगल ADB, इन ट्रायंगल ADB is equal to 90 degree. Region given by Pythagoras theorem. It is the 90 degree, so 90 degree opposite side is hypotenuse. Therefore, AB is hypotenuse. Now, AB square is equal to AD square plus BD square. AD square plus BD. Now, express this equation in terms of AD square. To prove मध्ये
एडी स्क्वेअर कुठेच नाहीये. सो इक्वेट द इक्वेशन इन टर्म्स ऑफ एडी. इक्वेट म्हणजे दोन्हीही इक्वेशन एडीच्या फॉर्म मध्ये लिहायचे. मग एबी स्क्वेअर मायनस बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर इक्वेशन 1. Also in triangle ADC, also in triangle ADC, angle ADC is equal to 90 degree. Reason given by Pythagoras theorem. कोणती हायपोटेन्यूस? हा 90 म्हणून आपण लिनियर पेअर तयार करून 90. It is the hypotenuse. Therefore, AC square is equal to sum of squares of remaining two sides. AD square plus hypotenuse is equal to CD square. सुरुवातीलाच म्हटलं की equate both the equation in terms of AD square. So transposing CD. My AD square AC square minus CD square is equal to AD square equation 2. याच्यानंतर from 1 and 2, from equation 1 and 2, it is AD square, it is also AD square. Therefore AD square minus BD square, he left hand side is equal to he left hand side. AC square minus CD square, BD square ला तिकडे नेतो, याला इकडे नेतो. टू प्रूव्ह मध्ये एकही साइन निगेटिव्ह नाही. मग इथे जो निगेटिव्ह टर्म आहे तिकडे येणार पॉझिटिव्ह येईल, इकडे CD स्क्वेअर इकडे आल्यावर पॉझिटिव्ह येईल. मग AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. पहा बघा, AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, सॉरी मायनस होता, इकडे आला प्लस, फक्त इथे उलटा पलट लिहायचे. दॅट इज AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू जसंच्या तसं BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. हेन्स द रिझल्ट इज 2.